आसामबद्दलच आता आपण बोलणार आहोत. शिशुपाल, आसाममध्ये आपण बघितलं तर एक मोठा फरक, गेल्या वेळेपेक्षा सीट्स वाढल्या, एक डॉमिनेटिंग विक्ट्री ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने हेमंत बिस्व शर्मांच्या नेतृत्वाखाली भाजपने घेतलेली आहे. आसाममध्ये कशा प्रकारे गणितं बघायला मिळाली शिशुपाल? आसामला ना अश्विन पारंपरिक भाजप म्हणून नाही बघितलं पाहिजे. इथं काय की हेमंत बिस्वा सारखा आक्रमक नेता भाजपने आयात केल्यानंतर पूर्ण भाजप त्यांच्या हातात राज्याची दिली आणि आसाम भाजप ही रेग्युलर भाजपपेक्षा आक्रमक भाजप आहे असं अनेक जण सांगतात. आसाममध्ये हेमंता बिस्वाने त्या भाजप एकतर हिंदुत्व कार्ड त्यांनी चालवलं एकदम स्ट्रॉंगली. मधल्या काळात असं वाटलं होतं की जेव्हा गौरव गोगोईने तिकडे पूर्ण प्रचार केला, जोरहाटमध्ये त्यांनी चॅलेंज दिलं, हेमंताने ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. सगळ्यांना असं वाटलं की आता हेमंता माघार घेतात की काय, म्हणजे इथंपर्यंत झालं की ते घाबरलेत की काय. पण हेमंतांना त्यांना माहिती होतं की आपलं हिंदुत्वाला आक्रमक हिंदुत्वाला कार्ड आसाममध्ये चालणार आहे आणि त्याचाच परिणाम आता आपल्याला दिसतो की 77 म्हणजे मागच्या वेळेस 60 होते आणि हे ECIच्या वेबसाईटवर जर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर 77 आहेत, पण आपल्याकडे जे ट्रेंड आहेत ना ते 90च्या घरात आहेत. त्याच्यामुळे 30पेक्षा जास्त जागा त्या आक्रमक हिंदुत्ववाद आणि महिला आरक्षण परत प्लस त्यांनी तिकडे मुस्लिम जो मतदार होता त्याला काँग्रेसने आपल्याकडे कसं आणता येईल याचा खूप प्रयत्न केला. गौरव गोगोईने सुद्धा आसाममध्ये प्रचंड ताकद लावली. राहुल गांधीने तिकडे खूप साऱ्या सभाच केल्या, रॅलीज केल्या. प्रियंका गांधी सुद्धा प्रचारासाठी उतरल्या होत्या. पण भाजप आणि हेमंता बिस्वा यांचा एकच फिक्स फॉर्म्युला होता, तो होता आक्रमक हिंदुत्ववादाचा आणि तोच त्यांना इथे आपल्याला यशस्वी होताना दिसतोय. आसामचा नकाशा जर बघितला तर आत्ता पूर्णपणे भगवा झालेला दिसतोय. इथे 1-2 फक्त निळे डॉट दिसत आहेत, जे आता अगदी 25 आहेत ते कदाचित कमी जाऊ शकतील. काँग्रेसला असं वाटलं होतं की 77 होईल. काँग्रेसने इतका सोशल मीडियातनं प्रचार केला होता की आसाममध्ये यावर्षी काही केलं तर 77 होणार, कारण गौरव गोगोई आणि काँग्रेसने हेमंता बिस्वांच्या पत्नीपर्यंत, म्हणजे त्यांचे 3 पासपोर्ट आहेत, त्यांचं परराष्ट्र ऑस्ट्रेलियामध्ये इकडे तिकडे संपत्ती आहे, ते इलेक्शन संपले की भारत सोडून जाणार आहेत, इतका प्रचार केला. पण त्याचा काहीही फायदा होताना दिसत नाही आणि तो फायदा होताना दिसत नाही हे आता कळतच आहे. आणि सगळ्यात मेन फायदा काँग्रेसला झालाच नाही, उलट हा फायदा भाजप झाला, कारण भाजप 60 वरनं तसं दिसतंय तरी 77, पण तो कमीत कमी 90 पर्यंत सेटल होईल असं तरी दिसतंय आता अश्विनीकडे. खरं आहे. त्यामुळे आसाममध्ये एक मोठी विक्ट्री भाजपला मिळणार आणि जसं शिशुपालने सांगितलं की फरक आणखी वाढलेला आपल्याला बघायला मिळतोय हेमंत बिस्व शर्मा. त्यामुळे आसाम असेल किंवा पुदुचेरी असेल, इकडे भाजपने सत्ता जी आहे ती मिळवली. त्यासोबतच पश्चिम बंगालमध्ये एक हिस्टॉरिकल ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल, कारण 160+ सध्याची जी आकडेवारी आहे त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये 160+ भाजप आहे. तामिळनाडूमध्ये देखील इंटरेस्टिंग इक्वेशन समोर येत आहे. TVK विजयांचं TVK 100+ जागी पहिला आलेला आहे, पहिल्या नंबरवर आहे TVK आणि त्याच्यामुळे TVK सोबत भाजप कदाचित सत्तेत येऊ शकतं. केरळमध्ये मात्र काँग्रेसने मुसंडी मारली, UDFने मुसंडी मारली, डाव्यांना धक्का दिला. काँग्रेस शतक, काँग्रेसने सेंचुरी ठोकली आहे. डावे 39, काँग्रेस 100 अशी केरळमधली स्थिती. पश्चिम बंगाल तृणमूल 123, भाजप 165. त्यामुळे भाजप ही बहुमतापेक्षा जास्त जागा मिळवून पुढे गेली आहे. केरळमध्ये मुख्यमंत्री P. विजयन हे पिछाडीवर आहेत. त्यामुळे 3 ठिकाणी आपण मगाशी बघितलेलं होतं, 3 विद्यमान मुख्यमंत्री पिछाडीवर. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री पिछाडीवर, केरळमध्ये विजयन पिछाडीवर, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर. त्यामुळे या 3 ठिकाणी जिकडे मुख्यमंत्री आणि मंत्री पिछाडीवर आहेत ज्ञानदा, तिकडे आपल्याला बघायला मिळते की उलटफेर झालेला आहे. त्यामुळे 3 ठिकाणी वेगळं समीकरण, वेगळं इक्वेशन समोर येताना बघायला मिळतंय. आणि केरळमधलंच हे सेलिब्रेशन आपण बघतोय. काँग्रेसचे सगळे बडे नेते केरळमध्ये पोहोचलेत आणि सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. डाव्यांना एक मोठा धक्का शिशुपाल काँग्रेसनं दिलेला आहे यावेळेला. तर काँग्रेससाठी खरं तर हा विजय म्हणा किंवा हा परफॉर्मन्स म्हणा स्पेशल कसा ठरतो? केरळचा मॅप आपल्याला काय सांगतोय? केरळचा मॅप आहे ना ज्ञानदा, आपल्याला एकतर काँग्रेससाठी या पूर्ण 5 राज्यांमध्ये कुठे गुड न्यूज असेल तर ती फक्त केरळमध्ये. त्यांचा आसाममध्ये थोडासा निराशा झाली, बंगालमध्ये त्यांनी TMCला कदाचित त्यांच्यामुळे TMCच्या बऱ्याच जागा कमी झाल्या असतील. पण दक्षिणेत तामिळनाडू पण काँग्रेसच्या हातातून चाललं, म्हणजे DMK आणि काँग्रेस तिकडे एकत्र आहेत. थोडी काय गुड न्यूज आहे ती आहे त्यांना केरळमध्ये आत्ता काँग्रेस इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटनुसार 58 जागांवर आहे आणि आता आपण आपलं बघतोय की अलायन्स त्यांचं 100च्या वर जात आहे. नकाशा जर बघितला तर आता बऱ्यापैकी इकडे ब्लू दिसतोय आणि थोडे रेड लाल रंगाचे डॉट दिसतात जे डाव्यांचे आहेत. पिनराई विजयन इकडनं मुख्यमंत्री होते आहेत, त्यांनी कालच त्यांचा ट्विटरवरचा बायो पण चेंज करून टाकला. त्यांच्या बायोमध्ये मुख्यमंत्री ऑफ केरळ काढून टाकलं त्यांनी. त्याच्यामुळे कदाचित त्यांना या पराभवाची किंवा या निकालाची कालच कुणकुण लागली असावी. आणि काँग्रेसने तिकडे मागच्या 6 महिन्यामध्ये ओमन चांडी मुलगा असेल किंवा तिकडचे सतीशन नावाचे काँग्रेसचे केरळ प्रभारी असतील, प्लस KC वेणुगोपाल जे काँग्रेसचे महासचिव आहेत तेही केरळमधनं येतात. शशी थरूर सारखा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा नेता सुद्धा केरळमधनं येतोय.
काँग्रेसला केरळमध्ये आज जरी सत्ता आत्ता या मिनिटाला दिसत असली तरीही काँग्रेस समोर आव्हानं असणार आहेत की केरळमध्ये मुख्यमंत्री कोणाला बनवायचं. कारण एका जागेसाठी त्यांच्याकडे किमान 4 ते 5 मोठे चेहरे आहेत आणि त्यामध्ये राहुल गांधींचं चॉईस आहे के.सी. वेणुगोपाल. स्थानिक केरळ म्हणतं की आम्हाला सतीशन हवे आहेत. की त्याशिवाय शशी थरूर सारखा एक मोठा चेहरा आहे. ओमान चांडी सारखा एक काँग्रेसची लिगसी असलेले जे मुख्यमंत्री होते त्यांचा मुलगा आता चांडी ओमान तो तिकडे फिरतोय, तो सुद्धा एक प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी केरळकडे आता 4 ते 5 दावेदार आहेत. केरळ जरी जिंकलं असेल काँग्रेस तरी काँग्रेस समोर सत्ता आल्यानंतर सत्तेवर कोणाला बसवायचं नाही. तर आपल्याकडे उदाहरणं आहेत मध्य प्रदेश आणि राजस्थानची. इकडे 2 चेहरे होते आणि जिकडे मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे मध्य प्रदेशात काय झालं आणि राजस्थानची सत्ता कशी अस्थिर राहिली आणि पुढच्या इलेक्शनमध्ये दोन्ही राज्य काँग्रेसला कशी गमवावी लागली हे आपण 2 राज्यात बघितलंय. तेच केरळमध्ये होते की अशी भीती आहे. जरी आकडे जरी त्यांच्या बाजूने असले आता जरी त्यांची सत्ता येताना दिसत असलं तरी काँग्रेसला सत्ता मिळण्यापेक्षा जास्त आव्हान किंवा जास्त टेन्शन काँग्रेसच्या नेतृत्वाला हे असेल की बाबा इकडे डी.के. शिवकुमार सारखा एक कोणतरी असा खमका नेता कोण शोधायचा आणि कोण बसवायचा की जो 5 वर्ष केरळची सत्ता आपल्याकडे साबूत ठेवेन. केरळचं अजून एक गोष्ट सांगायची म्हणायला झालं तर ज्ञानदा की केरळ हे आत्ता या घडीला देशातलं एकमेव डाव्या पक्षांचं सरकार असलेलं राज्य होतं. जर हे राज्य गेलं तर आता भारतातनं डावे पक्ष मुक्त सगळे राजकीय विधानसभा झालेत असं म्हणायला हरकत नाही. कारण पश्चिम बंगालमध्ये जे होतं ते ममताने तिकडचं संपवलं. इकडे दर 5 वर्षांतर सत्तांतर होत असतात पण पिनराई विजयनने मागच्या वेळेस सत्ता परत मिळवून सरकार आणून स्टेबिलिटी दिली होती. यावेळेस पण थोडंसं त्यांना होते होप्स, पण जे आकडे बघतायत आपण आकडे बघतोय ते लोकांनी त्यांना नाकारले आणि काँग्रेसला सत्ता दिली आहे. पण काँग्रेस समोर सत्ता येत असतानाही कोणाला मुख्यमंत्री करायचं आणि 5 वर्ष कसं सरकार टिकवायचं हे आव्हान असणार आहे. नाही, तू बरोबर म्हणालास की जर का गुड होप किंवा एक चांगली आशा काँग्रेसला या सगळ्या निवडणुकांमध्ये 5 राज्यांच्या कुठे दिसत असेल तर ती फक्त केरळमध्ये दिसते. कारण भाजपला म्हणजे पुद्दुचेरीमध्ये तर भाजप आघाडीवर 22 जागा आहेत आणि त्याचसोबत आपण तामिळनाडूचा जरी विचार केला तरी तामिळनाडूमध्ये जे भाजपचे विरोधक आहेत ते एक प्रकारे सत्तेबाहेर फेकले जातात. त्यामुळे देशपातळीवरच्या राज्याच्या राजकारणाचा विचार करता भाजपसाठी ती सुद्धा ही एक प्रकारे विन विन सिच्युएशन मानली जाते. आणि केरळच्या रूपानं डाव्यांचा जो अखेरचा गड होता ज्याचा उल्लेख आता शिशुपालनं केला तो गड सुद्धा पूर्णतः ढासळलेला आहे. डाव्यांची सर्वाधिक काळ सत्ता आपण पाहिली ती अर्थात पश्चिम बंगालमध्ये. त्याला सुरुंग लावला ममता बॅनर्जींनी. गेली 3 टर्म ममता बॅनर्जींनी आपला पश्चिम बंगालचा गड कायम राखून ठेवला, स्वतःच्या ताब्यात ठेवला. पण त्याला आता सुरुंग एक प्रकारे भाजपनं लावण्याचं काम केलं. आणि शिशुपाल हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित झाला, तो आसाममध्ये झाला, तो पश्चिम बंगालमध्ये सुद्धा झाला. भाजपनं या हिंदुत्वाच्या मुद्द्याला कसं स्मार्टली वापरलं किंवा असर्ट केलं या दोनही राज्यांमध्ये असं आपण म्हणू शकतो. नरेंद्र तू जे आता सांगतेस ना की हिंदुत्व त्यांनी वापरलं आक्रमकपणे आसाममध्ये दिसून आलं. आपल्याला आसामचा त्यांनी तिकडे दुसऱ्या कुठल्याही समुदायाला वरचढ होऊच दिलं नाही. आणि वोट कन्सॉलिडेशन जे आहे ध्रुवीकरण जे आहे ते इतकं चांगलं झालं आसाममध्ये की तिकडे त्यांच्या 30पेक्षा जास्त जागा जास्त येत आहेत. आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की बंगालमध्ये जो दुसरा टप्पा होता मतदानाचा जिकडे 142 जागा होत्या. आता मी माझ्या मोबाईलवर मी 2021चा रिझल्ट दाखवतोय. इकडे हा दक्षिण बंगाल आहे जो ग्रीन दिसतोय आणि हा सगळा जो ग्रीन मॅप आहे हे आहेत मुस्लिम डॉमिनस सीट आहेत. ह्या होत्या 122 पैकी ममता दीदीला मिळाल्या होत्या 106 सीट्स. 106 सीट्स मागच्या वेळेस मिळाल्या होत्या. हाच तो भाग आहे जो आता आपण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर बघूयात. इकडे हा पूर्ण भगवा होताना दिसतोय ज्ञानदा. आणि जर बघितलं तर जिथे ममता बॅनर्जींचा स्ट्रॉंग होल्ड होता तोच दक्षिण बंगाल जो आहे तो आक्रमक हिंदुत्व. इथे मुस्लिम मतदार नाही आहेत का तर आहेत. इथं मुस्लिम मतदार होते पण हिंदू मतदारांचं जे ध्रुवीकरण आहे ते त्यांना दक्षिण बंगालमध्ये साधण्यात यश आलं. त्याच्यामुळे दक्षिण बंगाल जो जिकडे एखादाच भगवा दिसायचा, एखादाच भगवा 2021ला होता म्हणजे इकडे 142 पैकी फक्त 20 ते 22 जागा मागच्या वेळेस होत्या. आता मात्र तिकडे भाजपला जागा वाढताना दिसत आहेत आणि भाजपने दुसऱ्या टप्प्यातल्या 140 पैकी जर 30 ते 40 जागा जरी जिंकल्या तरी भाजपचं सरकार बनते असं अनेक जण सांगत होते. पहिल्या टप्प्यातलं मतदान संपल्यावर अमित शहा स्वतः म्हणाले होते की आपण पहिल्या टप्प्यातच सरकार बनवलंय. त्यामुळे त्यांचा जो मेन उत्तर बंगालचा फोकस होता तो त्यांनी काबीज केलंच होतं. त्यांना कॉन्फिडंट होतं की आपण 110 जागा जिंकतो 150 पैकी. आणि तोच आकडा कदाचित आज खरं होताना दिसतोय की त्यांना उत्तर बंगालमध्ये प्रचंड मोठं यश मिळतंय. दक्षिण बंगालमध्ये त्यांना चिंता होती सगळ्यांना आणि ममताचा सगळा दारोमदार दक्षिण बंगाल होता. इकडे मुस्लिम मतांची संख्या खूप जास्त होती मतदारसंघ वाईज. त्यामुळे कदाचित टीएमसीला असं वाटलं असेल की हे
हे गेलं तर गेलं, कारण मागच्या वेळेस पण इकडे काहीच मिळालं नव्हतं. इकडे मागच्या वेळेस ममताला 60 ते 70 जागा होत्या, जी यावेळेस कदाचित त्याही मिळताना दिसत नाहीत. पण त्यांच्या 120 जागा ज्या होत्या त्या इकडनं आल्या होत्या, दक्षिण बंगालमधनं आल्या होत्या. त्या सुद्धा जागा आता ममताकडे येताना दिसत नाहीयेत. आणि इकडे सगळीकडे जर आपण बघितलं, दक्षिण बंगालचा जो भाग आहे हा पूर्ण भगवा होताना दिसतो. इकडे मागच्या वेळेस पूर्ण ग्रीन, आता ब्लू दाखवतात पण पूर्ण ग्रीन होतं. हा मुस्लिम डॉमिनन्सवाला एरिया आहे. कोलकात्यामध्ये तर ममता दिदींना हात लावणं शक्यच नाही असंच चित्र होतं. लोकसभेला आपण हेच पाहिलं, त्याच्या आधीच्या विधानसभेला हेच पाहिलं, त्याच्या आधीच्या विधानसभेला हेच पाहिलं. पण यावेळेस मात्र भाजपने हिंदुत्व प्लस ते महिला आरक्षणवालं जे विधेयक त्यांनी आणलं डिलिमिटेशनच्या मध्ये, त्याचाही त्यांना फायदा होताना दिसतोय. कारण यावेळेस नर्मदा इतिहासातली सगळ्यात जास्त वोटिंग झाली आहे. पहिल्या टप्प्यात 92, दुसऱ्या टप्प्यात 93, ॲव्हरेज जर बघितलं तर 92 पॉईंट समथिंग मतदान झाले. त्यामध्ये सुद्धा 3% महिलांचं मतदान जास्त होतं. म्हणजे जर 3% प्रत्येक मतदारसंघाचं डिवाइड केलं तर 15 ते 20 हजाराचं लिडिंग मतदान बदलतं. आणि एखादी विधानसभा जिंकण्यासाठी 1000 पासून सुद्धा मतदान वाढली तरी फरक पडतो. आणि हेच आपल्याला आता दक्षिण बंगालमध्ये दिसतंय की इथे मुस्लिम मतदान जे फार झालेलं दिसत नाही आणि महिला मतदार जे भाजपाच्या बाजूने फार झाल्याचं दिसतंय. त्याचेच हे परिणाम आहेत की भाजप 160च्या आसपास जाते आता. नाही, आणि हे दोन्ही स्ट्रॉंग एम फॅक्टर यावेळेला स्वतःकडे कन्सॉलिडेट करण्यात किंवा त्याचं खेचण्यामध्ये ममता बॅनर्जी अपयशी ठरल्याचं दिसतंय, किमान आत्ताच्या तरी आकडेवारीवरनं. कारण एक ऑप्शन मिळाला. आतापर्यंत कसं व्हायचं की मुस्लिम मतदार हा फक्त ममता बॅनर्जींकडे वळायचा, त्याचं ध्रुवीकरण तिथे व्हायचं. पण यावेळेला काँग्रेस असतील, काही अंशी डावे असतील, कारण गेल्या निवडणुकीतल्या मोठ्या पराभवानंतर अर्थातच त्यांनी सुद्धा त्यांची स्ट्रॅटेजी बदलली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हुमायून कबीर, MIM या 2 पक्षांकडे सुद्धा एक प्रकारे मुस्लिम मतदार हा कुठेतरी वळला गेल्याचं पाहायला मिळेल. त्याचा फटका अर्थातच हा ममता बॅनर्जींना बसलेला आहे. त्या आकडेवारीवरनं सुद्धा कळतंय.